बेत्रे साहेब, संपूर्ण देशामध्ये नुसतं फक्त गटातच नाही तर संपूर्ण देशामध्ये बोगस मतदार आहेत. आपल्या नारायणगाव गटामध्ये सुद्धा बोगस मतदार भरपूर आहेत. याबाबत आपल्याकडे काय माहिती? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. खरं तर देशभरामध्ये राहुल गांधी असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे राज ठाकरे साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांनी जे आपल्याला दाखवून दिलं आहे की बोगस मतदारांच्या आधारे निवडणुका कशा जिंकल्या जातात याचं त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि तशीच परिस्थिती आपल्या नारायणगाव शहरामध्ये आहे. बोगस मतदारांच्या आधारे या ठिकाणी निवडणुका जिंकल्या जातात, लढवल्या जातात आणि एक प्रकारे ही आपल्या लोकशाहीची हत्या आहे. याचं कारण असं की कोणत्याही मतदाराला संपूर्ण भारतामध्ये एका ठिकाणी मतदानाचा अधिकार असतो. तो जर तो 2 आणि 3 ठिकाणी जर मतदान करत असेल, मला वाटतं हा लोकशाहीचा अपमान आहे. आणि मला वाटतं नारायणगाव शहरामध्ये जे बोगस मतदान जवळजवळ 2,500 मतदार नारायणगाव परिसरामध्ये बोगस आहेत. माझी विनंती प्रशासनाला का त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्या ठिकाणी आपले मतदार यादी त्यानंतरच प्रसिद्ध केली जावी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती. कसं लक्षात आलं साधारण का एवढे बोगस आहेत, कशाच्या आधारे तुम्ही? आता ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये उतरलो, त्या प्रक्रियेमध्ये उतरल्यानंतर मतदार याद्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि असे मतदार सापडले जे इथं स्थायिकच नाही, असे मतदार त्या ठिकाणी सापडले. आणि त्यामुळंच कुठेतरी मला वाटलं की हे ज्या गोष्टी ज्या आहेत, बोगस मतदान जे आहे हे या ठिकाणी वगळलं गेलं पाहिजे. जे प्रत्यक्षात मतदार आहेत त्यांच्या आधारे निवडणुका लढवल्या जावात आणि जिंकवात. तुम्ही काही प्रत्यक्षात म्हणजे असे जे मतदार बोगस आहेत ते जागेवर जाऊन खात्री केली का किंवा काय? हो, 100 तुम्ही रिअलिटी चेक करा. तुम्हाला मी घर दाखवतो. त्या घर नंबरच्या क्रमांकावरती ते मतदार प्रत्यक्षामध्ये राहिलंच नाही. अशी तुम्ही माझ्यावर चला तर मी घर दाखवतो की ज्या ठिकाणी नोंदणी आहे मतदाराची पण मतदार तिथं राहिला नाही. मला वाटतं प्रशासनाने जागं व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. गेल्या वर्षी आडगाव नाका पोलिसांनी बोगस मतदार नारायणगावच्या मतदार यादीमध्ये आहे यादीचं दाखवून दिलं. त्याच्यावर त्या मतदारांना काढले का? अजिबात काढले गेलेले नाही ते. आणि खरं सांगेल, मला म्हणजे खेदाची गोष्ट वाटते की बांगलादेशी नागरिक आपल्या नारायणगावमध्ये सापडावा आणि तो देखील पुराव्यासह त्याच्याकडं आधार कार्ड, मतदान कार्ड, त्याचं मतदार यादीमध्ये नाव, ह्या सगळ्या गोष्टी नारायणगावमध्ये सापडतात. म्हणजे प्रशासन नेमकं करतं आहे काय, झोपा काढण्याचं काम करतं आहे का असं मला वाटतं. कारण ती कारवाई ATS पथकाने केली होती. म्हणजे दहशतवादी विरोधी पथक जे आहे त्यांनी ती आपल्या नारायणगाव परिसरामध्ये येऊन कारवाई करते. खरं हे आमच्यासाठी खूप म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे, निंदनीय आहे. अशा गोष्टी भविष्यात होता कामा नये याकरता हे जे सर्व बोगस मतदार जे आहे हे पहिले वगळले गेले पाहिजेत. रवींद्र भाऊ, खऱ्या अर्थानं इलेक्शन आलं की या मतदारांची चर्चा होते. स्वतः नारायणगावचं इलेक्शन जवळपास 1 वर्ष झालं असेल. इलेक्शनला चर्चा झाली, त्याच्यावर अनेक वादविवाद झाले, त्याचा विषय विधानसभेत उठवला गेला. पुन्हा आता इलेक्शन आले, पुन्हा त्याची चर्चा आहे. मग हे पाठपुरावा आपण कधीपासून करतो, काय नेमकी वस्तू? पाठपुरावा गेले 2 वर्षापासून प्रशासनाकडे चालू आहे. पण प्रशासन एकदम सुस्त आहे. कोणत्याही आमच्या लेखी पोचपावत्या आमच्याकडे आहेत पण त्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कार्यवाही त्यांच्याकडनं होत नाही. हे आमच्याकडनं आम्ही त्या ठिकाणी दुर्दैव मानतो आमचं. हा जो प्रश्न आहे तो फक्त नारायणगाव शहरापुरता मर्यादित का पूर्ण आपला जिल्हा परिषद गट त्याच्यामध्ये पण नाही? हा प्रश्न फक्त नारायणगाव शहरापुरता मर्यादित आहे. कारण नारायणगाव शहरामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला हे आढळलेलं आहे, म्हणूनच आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी हा विषय मांडतोय. मग जे सत्ताधार आहेत त्यांना याचा फायदा झाला आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये? आता ते मतदार कोणी नोंदवले, कोणाच्या फायद्यासाठी नोंदवले, हा देखील संशोधनाचा भाग आहे. मला वाटतं प्रशासनाने ते कोणी नोंदवले, काय केले यापेक्षा आता ते मतदार यादीमधून वगळा अशी माझी मागणी आहे. ज्यावेळेस याच्यावर अनेक तक्रारी झाल्या, बांगलादेशींचा विषय आला, त्यावेळेस प्रशासनाने काही चौकशी केली असेल, त्या चौकशीत काय अहवाल स्पष्ट झाले? काही नाही. चौकशीमध्ये त्या ठिकाणी सगळं डुप्लिकेट केलेलं आहे. त्यांनी डुप्लिकेट करून आधार कार्ड बनवलं आहे
डुप्लिकेट करून मतदार यादीमध्ये नाव त्या ठिकाणी घातले. हे सगळं डुप्लिकेट केलं आहे, पण प्रशासनाला त्या ठिकाणी वेळोवेळी फॉलोअप देऊन देखील त्या ठिकाणी कारवाई होताना काही दिसत नाही. जबाबदार कोण आहे? याला मला वाटतं प्रशासनच जबाबदार आहे, कारण प्रशासन ढिम्म गतीनं काम करतं आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रशासनाला मी एक 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत देतो आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही घर टू घर जाऊन त्या ठिकाणी सर्वे करा आणि जे खरोखर मतदार आहेत ना त्यांचे नाव 100% मतदार यादीमध्ये पाहिजे. पण ज्याचं वास्तव्य नारायणगाव परिसरामध्ये त्याने नाही आहे अशी नावं त्या ठिकाणी वगळा. आपण होम टू होम सर्वे त्या ठिकाणी करा. नाहीतर त्या ठिकाणी मी 7 नोव्हेंबरला मी लाक्षणिक उपोषणाला तलाठी कार्यालयासमोर बसणार आहे. आपल्याकडे किती मतदारांची यादी आहे ती आपण प्रशासनाला दिली? 2250 मतदारांची यादी प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी यादी दिलेली आहे. कधी सबमिट केली आपण? हे पाठीमागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण सबमिट केलेलं आहे. आता ग्रामपंचायतीने नाव नोंदणी चालू केलेली आहे, माहिती आहे तुम्हाला या संदर्भात? सरपंचांनी परवा दिवशी सूचना दिल्या का ज्यांची कोणाची नावं नसतील त्यांची कोणाची नावं नोंदवायची आहे अशांनी ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा. आता ती निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे. 12 नोव्हेंबरला त्या ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत. तर त्याच्या अगोदर प्रशासनाने घरोघर जाऊन होम टू होम सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी. यातल्या काही रियालिटी चेक तुम्ही प्रत्यक्षात हो. कधी करणार? तुम्ही चला बरोबर, तुम्हाला घर दाखवतो मी का त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदार राहिलंच नाही. आणि मला परत एकदा सांगायचे, प्रशासनाला माझं विनम्र आव्हान आहे का तुम्ही 6 नोव्हेंबरच्या आत आपण त्या ठिकाणी होम टू होम सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी. 12 नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याच्या अगोदर जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी मी 7 नोव्हेंबरला या ठिकाणी उपोषणाला तलाठी कार्यालयासमोर बसणार आहे.